मेंटल हेल्थ नर्सिंग मधले आपण आता डिसऑर्डर चालू करणार आहे. त्यातला पहिला आहे सेक्शुअल डिसऑर्डर. तर ह्याच्यामध्ये काय काय आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. तर याचं इंट्रोडक्शन आहे इन ICD-10. ICD म्हणजे इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीज 10 एडिशन. Gender identity disorder or disorder of the sexual performance and sexual development and orientation disorder are listed under the disorder of adult personality and behavior F6. ICD-10 च्या अंडर हे जे डिसऑर्डर आहे जेंडर आयडेंटिटी डिसऑर्डर, डिसऑर्डर ऑफ सेक्शुअल परफॉर्मन्स, सेक्शुअल डेव्हलपमेंट, देन ओरिएंटेशन डिसऑर्डर, हे सगळे एका कॅटेगरी मध्ये येतात. ती कॅटेगरीचं नाव काय? अडल्ट पर्सनॅलिटी अँड बिहेवियर डिसऑर्डर. While sexual dysfunction are listed under the behavior syndrome associated with the psychological disturbance and physical factor. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे सेक्शुअल डिस्फंक्शन डिसऑर्डर आहेत ते कशाच्या अंडर येतात? बिहेवियर सिंड्रोम असोसिएटेड विथ द सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स अँड फिजिकल फॅक्टर F5. इट इज डिस्टर्बन्स इन अ सेक्शुअल डिझायर. तर हे ICD-10चं क्लासिफिकेशन आहे. F0 to F09 मध्ये ऑर्गॅनिक डिसऑर्डर येतात. F10 to F19 मध्ये सायकोॲक्टिव्ह सबस्टन्स अब्यूज डिसऑर्डर येतात, म्हणजे अल्कोहोल यूज डिसऑर्डर, कॅनॅबिस एक्सेट्रा. F20 to F29 मध्ये सिझोफ्रेनिया आणि अदर सायकोटिक डिसऑर्डर येतात. F30 to F39 मध्ये मूड अफेक्टिव्ह डिसऑर्डर येतात, मॅनिया, हायपरमॅनिया, डिप्रेशन. हे F40 to F49 मध्ये न्यूरोटिक अँड स्ट्रेस रिलेटेड डिसऑर्डर येतात. F50 to 59 मध्ये सायकोलॉजिकल फंक्शन डिसऑर्डर येतात. F60 to 69 मध्ये अडल्ट पर्सनॅलिटी डिसऑर्डर येतात. F70 to 79 मेंटल रिटार्डेशनचे डिसऑर्डर येतात. F80 to 89 मध्ये सायकोलॉजिकल डेव्हलपमेंटल डिसऑर्डर ऑफ चाइल्डहुड येतात. F90 to 99 मध्ये बिहेवियरल अँड इमोशनल डिस्टर्बन्स डिसऑर्डर ऑफ चिल्ड्रन अँड अडल्टहुड. तर आता बघूयात आपण सेक्शुअल डिसऑर्डरची डेफिनेशन. Any disorders having sexual functioning, desire or performance. सेक्शुअल फंक्शनिंग मध्ये किंवा सेक्शुअल डिझायर मध्ये किंवा परफॉर्मन्स मध्ये कुठल्या पण व्यक्ती आला तर त्याला आपण त्या डिसऑर्डरला आपण सेक्शुअल डिसऑर्डर म्हणतो. अजून एक डेफिनेशन आहे, सेक्शुअल डिसऑर्डर इज अ डिफिकल्टी एक्सपिरियन्स बाय एन इंडिव्हिज्युअल और अ कपल during any stage of the normal sexual activity including physical pleasure, desire, preference, arousal or orgasm. जर कोणती पण डिफिकल्टी आपण फेस करत असेल ड्युरिंग द नॉर्मल सेक्शुअल ऍक्टिव्हिटी, त्याच्यामध्ये असतं फिजिकल प्लेजर जर नसेल भेटत, डिझायर नसेल भेटत, प्रेफरन्स नसेल भेटत, अरेजल किंवा ऑर्गॅनिझम, तर त्या डिफिकल्टीला आपण सेक्शुअल डिसऑर्डर असं म्हणतो. तर हे डेफिनेशन 2 सेक्शुअल डिसऑर्डरच्या. नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन. जनरल आयडेंटिटी डिसऑर्डर. दुसरं क्लासिफिकेशन आहे सायकोलॉजिकल अँड बिहेवियरल डिसऑर्डर असोसिएटेड विथ द सेक्शुअल डेव्हलपमेंट अँड मॅच्युरेशन. देन डिसऑर्डर ऑफ सेक्शुअल प्रेफरन्स, पॅराफिलिया, त्यालाच आपण पॅराफिलिया म्हणतो. देन सेक्शुअल डिस्फंक्शन. तर एक एक करून बघूयात आता. पहिले जेंडर आयडेंटिटी डिसऑर्डर. इन दिस डिसऑर्डर द सेन्स ऑफ ओन्स masculinity or femininity is disturbed. They include masculinity and femininity. म्हणजे masculinity म्हणजे पुरुषत्व आणि femininity म्हणजे स्त्रीत्व. यांच्यामध्ये जर काही जेंडर मध्ये डिसऑर्डर असेल ते आपण जेंडर आयडेंटिटी डिसऑर्डर मध्ये बघूयात. तर याच्यामध्ये कुठले कुठले येतात? ट्रान्ससेक्शुअलिझम, जनरल आयडेंटिटी डिसऑर्डर ऑफ अ चाइल्डहुड, ड्युअल रोल ट्रान्समिशन, ट्रान्सवर्टिझम अँड इंटरसेक्शुअलिटी. तर पहिले ट्रान्ससेक्शुअलिझम म्हणजे काय बघूयात. इन दिस देअर इज अ रेजिस्टन्स अँड सिग्निफिकंट सेन्स ऑफ डिस्कम्फर्ट रिगार्डिंग one's anatomical sex and feeling that is inappropriate to one's perceived gender. म्हणजे मेलला असं वाटतं की मला फिमेल ची बॉडी जास्त आवडते, म्हणजे एका तो स्वतःच्या बॉडीबद्दल डिस्कम्फर्ट असतो, त्याला दुसऱ्या जेंडरची बॉडी म्हणजे
अपोजिट जेंडरची बॉडी त्याला चांगली वाटते. तर हे ट्रान्ससेक्शुअलिझम मध्ये त्याच्या बिहेवियर मध्ये दिसतं आपल्याला. द पर्सन विल बी प्रीऑक्युपाइड विथ विश टू गेट rid of one's gender and secondary sex character and to adopt the sex characteristic of other sex. मग तो अशा पद्धतीने हळूहळू तो काय करतो, त्याचं सेकंडरी सेक्स कॅरेक्टर किंवा चेंज करतो आणि ॲडॉप्ट होतो अपोजिट जेंडरमध्ये. अपोजिट जेंडरच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये तो ॲडॉप्ट होऊन जातो ट्रान्ससेक्शुअलिझममध्ये. तर ट्रान्ससेक्शुअलिझमची ट्रीटमेंट काय आहे, द काउन्सिलिंग टू हेल्प द इंडिव्हिज्युअल रिकॉइलिंग विथ द ॲनाटॉमिकल सेक्स. आपण काउन्सिलिंग करायची अफेक्टेड पर्सनला ही तुमची जी नॉर्मल बॉडी आहे, मेल असेल तर मेलला, फिमेलला ती ॲनाटॉमिकल जी नॉर्मल बॉडी आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायला लावायचं, काउन्सिलिंग करायचं. द सेक्स चेंजेस टू डिझायर जेंडर सेक्स रिअसेसमेंट सर्जरी इज सिलेक्टेड केसेस. जर हे काउन्सिलिंग करून पण पेशंट जर नाही बोलत असेल तर त्यावेळेस आपण सर्जरी करून त्याचं जेंडर चेंज करतो. तर ते सर्जरीचं नाव आहे सेक्स रिअसेसमेंट सर्जरी, SRS. तर नेक्स्ट डिसऑर्डर आहे जनरल आयडेंटिटी डिसऑर्डर ऑफ अ चाइल्डहुड. दिस इज द डिसऑर्डर सिमिलर टू ट्रान्ससेक्शुअलिझम विथ द व्हेरी अर्ली एज ऑफ ऑनसेट. ह्या डिसऑर्डर हा सेम ट्रान्ससेक्शुअलिझम सारखाच आहे, फक्त हा अर्ली एजमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, चाइल्डहुडमध्ये. देन ड्युअल रोल ट्रान्सोरिझम. इट इज अ कॅरेक्टरिस्टिक्स बाय द वेअरिंग क्लॉथ्स ऑफ अपोजिट सेक्स इन ऑर्डर टू एन्जॉय टेम्पररी एक्सपिरियन्स ऑफ अ मेंबरशिप ऑफ अपोजिट सेक्स बट विदाउट द एनी डिझायर फॉर अ परमनंट सेक्स चेंजेस. ट्रान्सोरिझम मध्ये सेक्स चेंजेस होत होता, पण ड्युअल रोल मध्ये सेक्स चेंजेस होत नाही. फक्त जो अफेक्टेड पर्सन आहे, मेल असेल किंवा फिमेल, मेल जर असेल तर त्याला फिमेलचे कपडे घालायला, मेकअप करायला हे आवडतं. जर फिमेल असेल तर मेल सारखं राहायला त्यांना आवडतं ड्युअल रोल ट्रान्सव्हर्टिझम मध्ये. देन इंटरसेक्शुअलिटी. द पेशंट हॅव ग्रॉस अनाटॉमिकल और सायकोलॉजिकल फीचर ऑफ अदर सेक्स. फॉर एक्झाम्पल टर्नर सिंड्रोम, कंजेनायटल ॲड्रिनल हायपोप्लेसिया. तर ह्याच्यामध्ये जे अफेक्टेड पर्सन आहे, समजा मेल असेल तर त्याच्यामध्ये फिमेलचे जे ॲनाटॉमिक स्ट्रक्चर आहे, फिजिओलॉजिकल फीचर्स ते ग्रो होतात. जसं की टर्नर सिंड्रोम मध्ये मिसिंग एक्स क्रोमोझोम 23 पेअर जर असेल, एक्स क्रोमोझोम 23 पेअर मध्ये मिक्स असेल तर टर्नर सिंड्रोम होतो. जर ह्याच्यामध्ये टर्नर सिंड्रोम मध्ये जर मेल असेल तर त्यांना ब्रेस्ट डेव्हलपमेंट होते. हे सगळे चेंजेस आपल्याला बघायला मिळतात. Then next psychological and behavioral disorder associated with the sexual development and maturation. तर याच्यामध्ये कुठले बघा, homosexuality बघूया. It is in this the sexual relationship are maintained between the person of the same sex. Female homosexual are called as a lesbian, male homosexual are called as a gay. तर होमोसेक्सुअल मध्ये म्हणजे काय, जे सेक्स रिलेशन आहे किंवा सेक्शुअल रिलेशनशिप आहे हे सेम जेंडर बरोबर आपण मेंटेन करतो. म्हणजे मेल बरोबर, फिमेल बरोबर. जर मेल बरोबर सेक्शुअल रिलेशनशिप मेंटेन करत असेल त्यांना गे म्हणतो, आणि फिमेल जर असेल तर त्यांना आपण लेस्बियन बोलतो. तर याची ट्रीटमेंट कशी करायची, बिहेवियर थेरपी, आवर्जन थेरपी, कन्वर्ट सेन्सिटायझेशन किंवा सिस्टेमिक डिसेन्सिटायझेशन, आपण हे सगळे थेरपी प्रोव्हाइड करतो. त्याने सपोर्टिव्ह सायकोथेरपी आणि सायको ॲनालिटिक सायकोथेरपी. त्याने डिसऑर्डर ऑफ सेक्शुअल परफॉर्मन्स, ICD-10 मध्ये, F9 मध्ये येतात ते, और पॅराफिलिया. तर पॅराफिलिया म्हणजे काय बघूया. इन पॅराफिलिया सेक्शुअल अरायवल अकर्स presently and significantly in response to objects which are not part of the normal sexual arousal. The disorder include याच्यामध्ये कुठले, तर पॅराफिलिया मध्ये काय होतं, जे ऑब्जेक्ट आहेत जे नॉर्मल सेक्शुअल अरायवलचा पार्ट नाही त्यांच्याबरोबर पेशंट रिलेशन ठेवतो. तर पॅराफिलिया मध्ये हे, तर त्याच्यामध्ये कुठले आहेत बघा. फेटिशिझम. The sexual arousal occurs with the non-living object.
which is usually intimately associated with the human body. The hasty object which include bras, underpants, shoes, gloves, etc. फेटिसिझम मध्ये जो पेशंट असतो फेटिसिझमचा, तो एका नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट बरोबर सेक्शुअल रिलेशनशिप करतो. जसं की म्हणजे ज्या ऑब्जेक्टचा आपल्या सेक्सशी कुठलाही संबंध येत नाही ड्युरिंग द सेक्स, तर त्याच्यामध्ये कुठले कुठले ऑब्जेक्ट वुमेन्समध्ये ब्रा, अंडरवेअर, शूज किंवा ग्लोव्स यांच्याबरोबर तो कॉन्टॅक्ट करून त्याला एक प्लेजर मिळतं, सेक्शुअल प्लेजर मिळतं, त्याला फेटिसिझम बोलतो. देन ट्रान्सव्हर्टिझम, सेक्शुअल अरायझल अकर्स बाय द वेअरिंग क्लॉथ्स ऑफ द अपोजिट जेंडर. जे सेक्शुअल प्लेजर आहे एखाद्या पर्सनला, मेलला जर ट्रान्सव्हर्टिझम असेल तर त्याला फिमेलचे कपडे घातल्यानंतर एक प्लेजर होतो, एक आनंद भेटतो, त्यावेळेस त्या पेशंटमध्ये ट्रान्सव्हर्टिझम असतो. देन सेक्शुअल सॅडिझम, द पर्सन इज सेक्शुअली अराउज्ड बाय द फिजिकल अँड सायकोलॉजिकल ह्युमिलेशन, सफरिंग और इंजुरी टू सेक्शुअल पार्टनर. सेक्शुअल सॅडिझम मध्ये जो पेशंट असतो मेल किंवा फिमेल, ड्युरिंग द सेक्स किंवा सेक्स झाल्यानंतर तो सेक्शुअल पार्टनरला हार्म करतो, इंजुरी करतो, सेक्शुअल ट्रान्सव्हर्टिझम मध्ये, सॅडिझम मध्ये. देन सेक्शुअल मॅसोचिझम, here the person is sexually aroused by the physical or psychological humiliation or injury implicated on a self by others. म्हणजे हे जे पेशंट असतात ते दुसऱ्यांकडून स्वतःला हार्म करून घेतात, सेक्शुअल मॅसोचिझम मधले जे पेशंट ड्युरिंग द सेक्स किंवा सेक्स नंतर. देन एक्झिबिशन, in this the person is sexually aroused by the exposure of one genitalia to unsuspecting strangers. म्हणजे ह्या ज्या एक्झिबिशन मधला जो पेशंट असतो तो त्याचे जो सेक्स ऑर्गन असतो एक्सपोज करतो कोणासमोर पण, अनसस्पेक्टिंग जेंडर समोर पण, अननोन पर्सन समोर पण, त्या पेशंटला आपण एक्झिबिशन कॅटेगरीमध्ये टाकतो. नेक्स्ट आहे वायोरिझम. वायोरिझम म्हणजे काय? प्रेजिस्टन्स और रिकरंट टेंडन्सी टू ऑब्झर्व अ सस्पेक्टिंग पर्सन नेक युजली ऑफ अदर सेक्स अँड एंगेज इन सेक्शुअल ऍक्टिव्हिटी. ह्या डिसीजमध्ये जो पर्सन असतो अफेक्टेड वायोरिझमचा, तो रँडमली कोणाचं पण ते नेक बघितली किंवा बॉडी पार्ट बघितले अदर सेक्सचे, मेलनी फिमेलचं किंवा फिमेलनी मेलचं बघितलं तर त्यांना लगेच सेक्शुअल ऍक्टिव्हिटीमध्ये एंगेज व्हावं असं वाटतं. त्या पेशंटला आपण वायोरिझम मध्ये कन्सिडर करतो. ते नेक्स्ट आहे ऑर्टेरिझम. याच्यामध्ये काय असतं? इन दिस इज द प्रेजिस्टन्स और रिकरंट इन्व्हॉल्वमेंट इन द ऍक्ट ऑफ टचिंग, रबिंग अगेन्स्ट अनसस्पेक्टिंग और नॉन कॉन्सेंटिंग पर्सन. ऑर्टेरिझम मधला जो पेशंट असतो तो अननोन पर्सनला मुद्दामून टच करणे किंवा त्यांच्या बॉडी पार्ट्स वरती रबिंग करणे या ऍक्टिव्हिटी करतो. नेक्स्ट आहे पेडोफिलिया. इट इज अ कॅरेक्टरिस्टिक्स बाय द प्रेजिस्टन्स और रिकरंट इन्व्हॉल्वमेंट ऑफ अडल्ट इन अ सेक्शुअल ऍक्टिव्हिटी विथ द प्रीप्युबर्टी चिल्ड्रन. म्हणजे जे प्युबर्टीच्या आधीच जे अडल्ट असतात, प्रीप्युबर्टीच्या आधी जे चिल्ड्रन असतात, प्रीप्युबर्टी स्टेजमध्ये जे सेक्शुअल ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व होतात पेडोफिलियामध्ये. जे झूफिलिया, इन्व्हॉल्विंग इन अ सेक्शुअल ऍक्टिव्हिटी विथ द ॲनिमल. ह्याच्यातले जे पेशंट असतात ते ॲनिमल बरोबर सेक्शुअल रिलेशनशिप मेंटेन करतात. त्याने अदर पॅराफिलियाज, the sexual arousal occurs with the urine, feces or enemies etc. तर ह्यांची ट्रीटमेंट काय आहे? बिहेवियर थेरपी किंवा आवर्जन थेरपी. ड्रग थेरपीमध्ये अँटीसायकोटिक्स हॅव बीन यूज फॉर द सेव्हरल अग्रेशन असोसिएटेड विथ द पॅराफिलियाज. देन सेक्शुअल डिस्फंक्शन.
तर ह्याच्यामध्ये काय काय बघूया आपण. द सेक्शुअल डिस्फंक्शन इज अ सिग्निफिकंट डिस्टर्बन्स इन अ सेक्शुअल रिस्पॉन्स cycle which is not due to an underlying organic cause. The common dysfunction are सेक्शुअल डिस्टर्बन्स मध्ये काय होतं, जे सेक्शुअल रिस्पॉन्स सायकल आहे त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स येतो. तर ह्याच्यामध्ये कुठले कुठले डिसीज कंडिशन येते बघूयात आपण. फ्रिजिडिटी, absence ऑफ डिझायर ऑफ द सेक्शुअल ऍक्टिव्हिटी, म्हणजे मेल मध्ये किंवा फिमेल मध्ये फ्रिजिडिटी असते, त्यांच्यामध्ये सेक्शुअल रिलेशनशिप मेंटेन करण्याची एक आरिजूल नसतं किंवा डिझायरच नसतो. देन इम्पॉर्टन्स, दिस डिसऑर्डर इज कॅरेक्टराइज्ड बाय द inability to have or sustain pain erection till the completion of satisfactory sexual activity. हे इम्पॉर्टन्स मध्ये मेल किंवा फिमेल मध्ये पण असू शकते. जर मेल मध्ये असेल तर ते जे मेल पार्टनर आहेत, सेक्शुअल पार्टनर, त्यांच्यामध्ये पेनिल इरेक्शन हे फिमेलच्या सॅटिस्फॅक्शन लेवल पर्यंत राहत नाही, त्याच्या आधीच इरेक्शन डिक्रीज होतं. हे इम्पॉर्टन्स मध्ये होतं. देन प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन बिफोर द कम्प्लिशन ऑफ द सॅटिस्फॅक्टरी सेक्शुअल ऍक्टिव्हिटी फॉर बोथ पार्टनर्स. जे इजॅक्युलेशन होतं ते खूप लवकर होतं, त्याच्यामुळे सॅटिस्फॅक्शन भेटत नाही दोन्ही पार्टनरला. हे येतं प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन मध्ये. देन नॉन ऑर्गॅनिक vaginism, involuntary spasm of the lower one third of the vagina and interfering with the coitus. ह्याच्यामध्ये काय वजानाच्या लोअर साईडला 1/3 ऑफ द वजाना तिथं जे क्रायटेरिया तिथं काहीतरी अडथळा येतो, त्याच्यामुळे सेक्शुअल रिलेशनशिप मेंटेन करण्यास प्रॉब्लेम येतो. देन नॉन ऑर्गॅनिक डिस्पॅरेन्युरिया, the pain in the genital area of either male or female during the coitus. During the sexual activity मध्ये मेल मध्ये किंवा फिमेल मध्ये सेक्शुअल ऍक्टिव्हिटी करताना त्यांच्यामध्ये जेनिटल एरिया मध्ये पेन होतं. याची ट्रीटमेंट आहे सायको अनालिसिस, हिप्नोसिस, ग्रुप सायकोथेरपी, बिहेवियर थेरपी. नर्सिंग इंटरव्हेन्शन बघायला आता. नर्सिंग इंटरव्हेन्शन फॉर अ पेशंट विथ सेक्शुअल डिसऑर्डर. तर आपण ॲज अ नर्स काही इंटरव्हेन्शन करणार सेक्शुअल डिसऑर्डर पेशंट मध्ये. assess the patient sexual history and previous level of satisfaction in a sexual relationship. Also assess patient perception of the problem. ॲज नर्स आपण काय काय असेस करायचं, सेक्शुअल हिस्ट्री त्याची असेस करायची, प्रिव्हियसली सॅटिस्फॅक्शन इन अ सेक्शुअल रिलेशनशिप असेस करायचं, आणि तो कोणते कोणते प्रॉब्लेम फेस करतोय ड्युरिंग द सेक्शुअल ऍक्टिव्हिटी ते आपण असेस करायचं. Assess for any medication which might be affecting libido. Assess for any medication which might be affecting libido म्हणजे जे असे कोणते कोणते मेडिसिन जे की त्यांच्या सेक्शुअल ऍक्टिव्हिटीवरती अफेक्ट करतात ते मेडिकेशनला आपण असेस करायचं. देन असिस्ट थेरपिस्ट ॲज अ नेसेसरी इन अ प्लॅन ऑफ बिहेवियर मॉडिफिकेशन टू हेल्प डिक्रीज द व्हॅरियंट बिहेवियर. थेरपिस्टला मदत करायची, असेस करायचं ॲज नर्स म्हणून. रेफर फॉर ॲडिशनल काउन्सिलिंग ऑर सेक्स थेरपी इज रिक्वायर्ड. नंतर आपण पेशंटला रेफर करतो, रेफरल सर्व्हिसेस यूज करायचे. देन नेक्स्ट आहे नर्सिंग डायग्नोसिस. या पेशंटमध्ये आपण कशा पद्धतीने नर्सिंग डायग्नोसिस करणार, तर खाली दिलेले आहेत. इनइफेक्टिव्ह सेक्शुअल पॅटर्न रिलेटेड टू एक्सप्रेशन ऑफ अ concern regarding own sexuality. Next, anxiety related to failure in a sexual act, unable to express feeling. Acute pain related to emotional distress, inability to perform sex act. Lowered self-esteem evidence by fear to failure, anxiety, withdrawal. Impaired social interaction related to improper communication with the others. या पद्धतीने आपण या पेशंटचं नर्सिंग डायग्नोसिस करू शकतो. तर या ठिकाणी आपला डिसऑर्डरचा भाग संपलेला आहे. कुठले डिसऑर्डर? सेक्शुअल डिसऑर्डर. त्या सेक्शुअल डिसऑर्डर मध्ये 4 प्रकारचे डिसऑर्डर आहेत. जनरल आयडेंटिटी, देन सायकोलॉजिकल बिहेवियर डिसऑर्डर, देन पॅराफिलियाज, देन सेक्शुअल डिस्फंक्शन. या ठिकाणी हा आपला टॉपिक संपलेला आहे.